हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल कोरडे फॅमिली ब्लॉग. आणि हा वुमन्स डेचा व्हिडिओ आहे बघा. खूप लेट येत आहे पण आता वेळ मिळाला तर आता पोस्ट केला. आणि समोर समोर बघाच तुम्ही किती मस्त मज्जा येते. तर चला पकडा ना. हा कुठं इथंच ठेवता. ओय तुमचा प्रोग्राम इकडे करा. पाहिजे का तुला? दिशा देऊन गेल्या. यानंतर आपल्या अतिथींच्या क्षेत्रामध्ये गेलेला आहे. स्त्री शक्ती ही समाजाची इथे बघा स्नोनी आणि बाकी सगळ्या छोट्या छोट्या मुला मुलींनी किती छान अशी तयारी वगैरे केलेली होती. आणि स्नोनी लुगडं घातलेलं होतं. तिला आम्ही झाशीची राणी बनवलेलं होतं, पण तलवार ती काही पकडतच नव्हती हातामध्ये. मग शेवटी मी ती ठेवून दिली. आणि बघा इथे केक वगैरे कट करत होते, तर सगळेजण लोडबोड सुरू होती केकसाठी. आणि इथे बघा आपल्या ज्या काही आपल्यापेक्षा मोठ्या आहे, कोणाची सासू, कोणाची आई, अशा सगळ्यांना आम्ही फोटोचं पूजन करायला लावलेलं होतं. आणि त्यानंतर इथे आमचा प्रोग्राम झाला स्टार्ट. तर बघा कोणी गाणं म्हणत, इथे केक कट करत होते सगळेजणं, छोटे छोटे सगळे मुलं मुली. आणि त्यानंतर सगळ्यांचं इथे एन्जॉयमेंटचा विषय सुरू होता. तर बघा इथे किती छान सगळेजण डान्स करत होते. आणि इथे मी आवाज मुद्दामच म्यूट केला, कारण मग आपल्याला कॉपीराईट येईल, त्याच्यामुळे मी गाण्याचा आवाज इथे म्यूट केला. इथे ऑर्गनायझर मी आणि एक माझ्यासोबत ताई होती, वैशाली ताई. हे आम्ही दोघींनी इथे ऑर्गनाईज केलं होतं, तेही एका दिवसाच्या आतमध्ये. आणि प्रोग्राम खूप छान असा झालेला होता. सगळी सोसायटीमधल्या जेवढे महिला होत्या तेवढ्या महिलांनी आम्ही इथे प्रोग्राम केला होता. आणि ते खूप छान असा प्रोग्राम आमचा झाला होता. आणि तिथे खूप मोठा प्रॉब्लेमही झालेला होता. एक अभिनव म्हणून एक छोटासा मुलगा आहे, त्याला धक्का लागला आणि तो पडला. तर तो किती वेळपर्यंत रडलाच नाही. त्याच्यामुळे आम्ही थोडंसं टेन्शनमध्ये आलेलो होतो. आणि प्रोग्राम इथे खरंच खूप छान झालेला होता. मुलांनी आणि सगळ्या बायांनी इथे खूप छान असं एन्जॉय केलं. पण काही गोष्टीसाठी थोडंसं आमचं प्रोग्राम झाल्यानंतर हिशोबाच्या वेळी बायांनी पुन्हा गोंधळ केलाच. इतका एन्जॉय केल्यानंतरही बायांना हिशोब पाहिजे होता. आणि हिशोब दिल्यानंतरही बायांना खूप कुरकुर सुरू होती. त्यासाठी आम्ही याच्यानंतर ठरवलं की एवढा एन्जॉय आणि एवढा विषय कधीच करायचा नाही. आणि आपण कधीच कोणत्या प्रोग्राममध्ये पुढे होऊन कोणतंच काम करायचं नाही. एन्जॉय करायचं आहे तर बाहेर जाऊन करा, पण सोसायटीमध्ये आम्ही कधीही प्रोग्राम करणार नाही असं आम्ही ठरवलं. फक्त काही 2-3 बायांमुळे. आणि हे बघा आमच्या ह्या 3 नागिन कशा छान अशा डान्स करत आहे, बघू शकता. ह्या दोघी ज्या ताई आहेत ह्या आमच्या सोसायटीमध्ये क्लिनिंगसाठी आहेत. कोणी एवढं एन्जॉय भांडे घासतानाही करणार नाही, एवढं एन्जॉय इथे आम्ही केलेलं होतं. आणि भरपूर अशा क्लिप्स इथल्या माझ्या हाताने डिलीट वगैरे झाल्या, त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्त लांब काही होऊ शकला नाही. आणि बघू शकता इथे भाऊ होते आणि आमचा इथे किती कॉमेडी विषय सुरू होता. माझी स्नो बघा रात्री कितीतरी वेळपर्यंत जागी राहिली आणि इथे आम्हाला अशी छान हेल्प करत होती. स्नोचे पप्पा नाईट ड्युटीला गेले होते आणि सकाळी जेव्हापासून ते उठले तेव्हापासून ते आम्हाला हेल्पच करू लागत होते. त्याच्यामुळे ते गेल्यामुळे मग भाऊ होते इथे हेल्प करण्यासाठी. आणि इथे खेळत होतो आम्ही पाणी. आणि आम्ही सगळ्यांनी टार्गेट केलं होतं ह्या भाऊला, पण ते एवढे चालाक की त्यांनी आमच्याकडेच ते पाईप वगैरे घेऊन आम्हाला सोलो करायचं ठरवलं होतं. घ्या ना, खेळा ना. मोबाईल वगैरे आहेत ग. मोबाईल वगैरे मी कोणाची मोबाईल आहे? पोरं बाळा इकडे गेला पाणी. आणि दुसऱ्या दिवशी इथे स्नोची सायकल चालवण्याची प्रॅक्टिस सुरू होती. हिची फरमाईश आहे आता हिला सायकल घेऊन पाहिजे आहे बड्डेला म्हणून. तर ही इथे सायकल शिकत होती. The next day. आणि इथे आम्ही हिशोब लिहत होतो.
जेवढं काही आपलं एवढा हे अभ्यास केला झालं असता ना, तर कार्यक्रमाचं कलेक्टर झालो असतो आपण. झाला असता का एका रुपयाचा हिशोब, एका रुपयाचा हिशोब. हो, सगळं काही क्लिअर मोठं करूनही danger बायांना काम आहे. सीन क्रिएट करायचा होताच. माझी तब्येत वगैरे खराब झाली होती, त्याच्यामुळे मी मम्मीकडे आली आणि स्नोसाठी बघा मासेनी किती काही काही खाऊ आणलेला होता आणि ते स्नो तो खाऊ एन्जॉय करणार होती. हात धुवून घे ना पहिले. आणि माझा इथे सुरू होता आराम. पहिले ह्या मामी आमच्या बाजूलाच राहायच्या, पण आता ह्या काही कारणास्तव थोड्या लांब आलेल्या आहे आणि मीही खूप दिवस झाले होते आतमध्ये राहू त्याच्यामुळे मी इथे स्नोला घेऊन आणि मम्मी सगळ्यांना घेऊन इथे ह्या मामीकडे आम्ही आलेलो होतो. आणि यांच्याकडे बघा इथे कॅट होती. कॅट बघा कशी खेळत आहे या कॅट सोबत. अरे यार, आणि यांच्याकडे बघू शकता अजूनही हा टी व्ही आहे. कोणाकोणाकडे हा टी व्ही अजूनही आहे आम्हाला नक्की सांगा. आणि ही टी व्ही वगैरे बघून मला तर खूप छान वाटलं, कारण कितीतरी वर्षानंतर हे टी व्ही मध्ये काहीतरी बघत होतो आम्ही, तर खूप छान वाटलं. मग नेक्स्ट डे मी स्मिता मावशीकडे गेलेलो होतो. तिच्याकडे हे असं फिल्टरचं वगैरे आहे, पाणी फिल्टरचं. ते तिथे एका क्वार्टर्समध्येच राहते, तर पाणी शुद्धीकरण अशा ठिकाणी ती राहते. तर आम्ही तिथे बघायला गेलेलो होतो आणि बघा असं काहीतरी पाणी फिल्टर वगैरे इथे होते. तसा तो प्लांट खूप मोठा आहे. आणि बघू शकता मग आम्ही आलो होतो इथे पार्लरला. मला फेशियल आणि स्पा वगैरे करायचा होता, कारण नेक्स्ट डे मला जायचं होतं गावाला, नागपूरला. त्याच्यामुळे बघत राहा. मला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.